डॅशबोर्ड क्रिएट करण्यासाठी आणखी एका पद्धतीने आपण तो क्रिएट करू शकतो. त्याच्यासाठी एक रेडीमेड वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे द ब्रिक्स. सर्चमध्ये टाका द ब्रिक्स आणि जी पहिलीच वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करून ओपन करा. आता याच्यामध्ये ज्या एक्सेल फाईलचा डॅशबोर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे ती एक्सेल फाईल या ठिकाणी अटॅच करू. आत्ता ज्या एक्सेल फाईलचा आपण डॅशबोर्ड क्रिएट केला होता तीच मी या ठिकाणी ॲड केली. द ब्रिक्स या साईडवरती तुम्ही डॅशबोर्ड, स्प्रेडशीट, एक्सेल म्हणजे चार्ट्स, ऑर्गनाइज चार्ट्स ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करू शकता. आता याच्यामध्ये कुठलंही प्रॉम्प्ट लिहिण्याची तुम्हाला गरज नाही आहे. फक्त मी डॅशबोर्डवरती क्लिक केलं, इथे काहीही लिहिलेलं नाही आहे, फक्त फाईल अटॅच केली आणि क्रिएट डॅशबोर्डवरती क्लिक केलं तर तुमचा डॅशबोर्ड या ठिकाणी क्रिएट होईल. त्याच्यासाठी आपल्याला परत एकदा लॉग इन करावं लागेल. कुठलाही ईमेल वापरून तुम्ही लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर क्रिएट डॅशबोर्डवरती क्लिक करा. ऑटोमॅटिकली इम्पोर्टिंग डेटा विथ AI जी आपली डेटाबेस फाईल आहे, एक्सेलची फाईल आहे, त्या या ठिकाणी इम्पोर्ट होती आहे आणि तुमचा डॅशबोर्ड AI थ्रू ऑटोमॅटिकली क्रिएट व्हायला सुरुवात झाली. AI इज जनरेटिंग, प्लीज डोंट नॅव्हिगेट अवे. जनरेटिंग इनसाइट्स, जनरेटिंग समरी, फायनलायझिंग डॅशबोर्ड ह्या स्टेप्स ऑटोमॅटिकली परफॉर्म होत आहेत. जनरेटिंग इनसाइट्स, जनरेटिंग समरी, देन फायनलायझिंग डॅशबोर्ड. आणि इथे डॅशबोर्ड क्रिएट झालेला आहे. कुठल्याही प्रॉम्प्ट शिवाय या वेबसाईटवरती तुम्ही डॅशबोर्ड, एक्सेल फाईल, चार्ट्स हे क्रिएट करू शकता. क्रिएट केलेला डॅशबोर्ड हा पूर्ण डॅशबोर्ड आहे. तुम्ही याला एक्सेल फाईलमध्ये डाउनलोड पण करू शकता आणि वापरू शकता. आता डॅशबोर्ड क्रिएट करण्यासाठी तुम्हाला 4-5 तास वेळ वाया घालवण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही कुठल्याही AI टूल्सच्या मदतीने, जे की आपण आधी क्लाउड AI यूज केला आणि आता द ब्रिक्स ही वेबसाईट आहे रेडीमेड ज्याच्यावरती तुम्हाला डॅशबोर्ड तयार करून मिळेल. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.